नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण 3 महिने सहज टिकणारा, अजिबात पाक न बनवता, साखर, तूप न वापरता असा एक लाडू बनवणार आहोत. जो लाडू एकदम खमंग, खुसखुशीत आणि 3 महिने तर सहजच टिकणार आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक असा गूळ शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहोत. तर अशा ह्या गोड गोड लाडूसाठी एक लाईक नक्की करा आणि अशा ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे सगळे आपण या कढईमध्ये टाकायचे. तर आता काही इथं बघू शकता, मी इथं शेंगदाण्याचं प्रमाण सांगते. शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत 800 ग्रॅम. तर 800 ग्रॅम आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला तुम्ही जो बनवणारा लाडू आहे, तो लाडू अजिबात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाडू काय होतो, एकदम असं पाणी सुटल्यासारखं होतं. तर असा लाडू आपण बनवायचा नाही. तर त्यासाठी मी खूप काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजेच काय, इथं आता तुम्ही बघू शकता, मी इथं शेंगदाणे जे घेतलेले आहेत, ते शेंगदाणे एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना कमी जास्त असा गॅस करायचा आणि त्यानंतर आपण शेंगदाणे भाजायचे. अजिबात करपवायचं नाही, म्हणजे एकदम धूर उठेपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे नाहीत. एकदम कुरकुरीत शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत. असा करकरीत असा जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो तेव्हा असा चटचट आवाज देखील आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजण्यावरती आपला हा लाडू फार डिपेंड आहे. म्हणजे एकदम कच्चं ठेवायचं नाही, एकीकडे जास्त करपलाय, एकीकडं अजिबातच भाजलेलं नाही, असं काही करायचं नाही. तर एकदम खमंग कुरकुरीत असं हे शेंगदाणे भाजून घ्यायचं. आणि मेन टीप इथं दुसरी म्हणजे सांगते, तर हे जे शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे तसंच कढईमध्ये ठेवायचं नाही. तर लगेचच काय करायचं, एका कापडावरती पसरवायचं आहे. असं जर केलंत ना, तर काय होतं, की व्यवस्थित असे हे कुरकुरीत शेंगदाणे राहतात. जर तुम्ही तसंच कढईमध्ये ठेवलं, गरम कढईमध्ये, तर काय होतात, जास्त प्रमाणात भाजले जातात आणि थोड्या वेळानंतर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं. तर त्यामुळं आपण कापडावरती शेंगदाणे पसरवायचे आहेत, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर आता त्यानंतर आपण यामध्ये वापरणार आहोत अगदी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा, खमंगपणा येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ. तर मी इथं तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी फुल्ल तीळ घेतलेले आहेत. आता हे तीळ देखील आपण इथं कढईमध्ये टाकायचे आणि एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे. बघू शकता एकदम चटचट असे तीळ उडायला लागले, की ओळखून जायचे की छान तीळ भाजले गेलेले आहेत. आता तीळ देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गूळ. तर इथं गूळ बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. गूळ हा जो घेतलेला आहे, तो साधा मी हाताने जरी फोडला तरी सहज असा एकदम मऊसर असा हा फुटला जातो. याचाच अर्थ बघू शकता, की तुम्ही हा गूळ अगदी खुसखुशीत आहे. म्हणजे मऊसर असा गूळ घ्यायचा आहे. कडक जो चिक्की गूळ आपण म्हणतो, तो गूळ आपण गूळ शेंगदाण्यासाठी अजिबात वापरायचा नाही. तो जर तुम्ही गूळ वापरला तर तुमचे लाडू हे चिकट होतात, कडक होतात. म्हणजेच काय, पाणी सुटल्यासारखं होतं आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरलंही जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा एकदम खुसखुशीत, मऊसर असा गूळ जो असतो तो घ्यायचा आहे. चला तर आता त्यानंतर आपण गूळ इकडं बाजूला थोडा ठेवून देऊयात. तर त्यानंतर मी हा गूळ काय केलेला आहे, पूर्ण बारीक करून घेतलेला आहे चाकूने. आता इथं शेंगदाणे बघू शकता, शेंगदाणे पण थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवले होते. आता पूर्ण थंड झाल्यानंतर हाताने सहजच त्याची वरची जी सालं असतात ते निघतात. आता काय करायचं, ही जी सालं आहेत ती पूर्ण हाताने काढून घ्यायची आणि तुमच्याकडे सूप असेल तर सुपावरती तुम्ही हे पाकडून घेऊ शकता किंवा असंच जरी तुमच्याकडे झारा असेल तर त्याने देखील हे जी सालं आहे ती तुम्ही वेगळी करून घेऊ शकता. तर आता इथे आपण सगळी ही सालं काढून घेतलेली आहेत, बघू शकता. आता त्यानंतर काय करायचं, की हे जे शेंगदाणे आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे-थोडे टाकायचे आणि त्यानंतर आपण हे पूर्ण शेंगदाणे बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण थोडं-थोडं घालायचं, जास्त एकदम घालायचं नाही. आणि हे जे शेंगदाणे आहेत, बारीक करताना एक महत्त्वाची टिप, एकदम पण मोठं-मोठं म्हणजे घबरं असं म्हणतो आपण, तसंही ठेवायचं नाही आणि एकदम पीठ होईपर्यंत पण बारीक करायचं नाही. अशा ह्या बारीक-सारीक ज्या गोष्टी असतात, त्या जर आपण फॉलो केल्या, तर हे जे लाडू आहे, ते अजिबात असं म्हणजे
पाणी सुटल्यासारखं होत नाही. कुरकुरीत राहतात, छान व्यवस्थित राहतात आणि भरपूर दिवस टिकण्यासाठी देखील मदत होते. तर इथं बघू शकता मी शेंगदाणे बारीक करताना कमी-जास्त असा मिक्सर केलेला आहे आणि त्यानंतर मी फिरवून घेतलेला आहे शेंगदाणे. जर एकदमच फिरवलात तर पूर्ण पिठासारखं होऊ शकतं आणि एकदमच मोठे-मोठे पण शेंगदाणे राहू शकतात. तर आता शेंगदाणे पूर्ण बारीक करून घ्यायचे. त्यानंतर आपण इथं तीळ देखील बारीक करून घ्यायचं आहे. आता तीळ देखील बारीक करताना एकदम कमी-जास्त मोडवरती आपण मिक्सर ठेवायचा आणि त्यानंतर बारीक करून घ्यायचं. अजिबात म्हणजे इथं तीळ देखील असं एकदम पीठ करायचं नाहीये. अर्धं कच्चंच आपल्याला इथं तीळ पण करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता तीळ आणि शेंगदाणे एकदम बारीक करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण गूळ वापरायचा आहे. तर गूळ कितपत घेतलेला आहे? गूळ मी 800 ग्रॅमच घेतलेला आहे. म्हणजे शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण मी बरोबर म्हणजे एकसारखंच ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जर गूळ आणि शेंगदाणे एक प्रमाण ठेवलात तर आपले लाडू खूप सुंदर बनणार आहेत. तर दोन्ही प्रमाण आपण एक केलेलं आहे आणि एकदम बारीक असा गूळ करून घेतलेला आहे. तुम्ही चाकूच्या सहाय्याने करा किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही गूळ बारीक करून घेऊ शकता आणि या शेंगदाण्यामध्ये आणि हे जे तीळ आपण बारीक करून घेतले आहे म्हणजे मिक्स करायचं. तर मिक्स केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ते काही बाइंडिंग व्यवस्थित झालेलं नाही म्हणजे लाडू वळता येत नाहीत. तर लाडू वळता येत नाही यासाठी काय करायचं, हे जे मिश्रण आहे ते मिश्रण थोडं-थोडं मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडंसंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एकदम गर्दिशी जास्त फिरवायचं नाही. थोडं-थोडं, कमी-जास्त एकदम मिक्सर करायचा आणि त्यानंतर आपण हे शेंगदाणे आणि गूळ जे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे, ते थोडं-थोडं मिक्सरमध्ये टाकून आपण एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता जेवढं आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊ, तेवढं त्याचं बाइंडिंग पूर्ण बदललेलं आहे. त्याला एक वेगळं टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही एका हाताने जरी लाडू वळायचा प्रयत्न केला, तरी देखील लाडू वळू शकतात. इतकं सुंदर असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुपाचा प्रमाण आपण काही घेतलेलं नाही किंवा तूप वगैरे काहीही टाकलं नाही, तरी देखील हे तुम्ही मिश्रण बघू शकता. अगदी सुंदर असं झालेलं आहे आणि एकदम खुसखुशीत झालेलं आहे. तर चला तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेऊन लगेचच आपण लाडू वळायला घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कितपत साईजचे लाडू हवे आहेत, तेवढ्या साईजचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता आणि एकदम गोल-गोल असे मस्त आपले हे कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग हे लाडू बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, मी इथं शेंगदाणे 800 ग्रॅम, गूळ 800 ग्रॅम घेतला होता आणि तीळ 1 वाटी घेतलं होतं. तर तुम्ही तीळ जास्त घेतलेत म्हणून गुळाचं प्रमाण वाढवण्याची काही गरज नाही. आहे त्या प्रमाणामध्ये व्यवस्थित हे आपलं लाडू तयार होतात आणि एकदम हे पौष्टिक लाडू आहेत. लहान मुलांना तर तुम्ही एक डब्यामध्ये जर लाडू दिला तर लहान मुलांचा तर नाश्ताच होणार आहे. असा हा एकदम पौष्टिक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि एकदम खमंग असा हा लाडू बनून तयार होणार आहे. चला तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी देखील हा लाडू बनवून ठेवू शकता आणि इथं बघू शकता, की एक हाताने जरी तुम्ही लाडू हा वळला तरी देखील हा लाडू वळला जातो. तर इथं पाहू शकता आपण हे सगळे लाडू काय केलेले आहेत, वळवून घेतलेले आहेत. आता तुम्ही इथं जे काही आपण प्रमाण घेतलं होतं शेंगदाणा गुळाचं, त्या एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं 40 ते 45 लाडू सहज बनतात. तुम्ही तुमच्या साईजवरती म्हणजे कितपत तुम्ही मोठा साईज त्याची ठेवणार आहात, लहान मोठा यावरती पण डिपेंड आहे. पण एवढ्या प्रमाणामध्ये 40 ते 45 लाडू सहजच बनतात आणि हे लाडू 3 महिने टिकण्यासाठी मदत होतात. तर तिथं मी तुम्हाला लाडू फोडून देखील दाखवते. काय खुसखुशीत झालेले आहेत. अजिबात पाणी सुटल्यासारखं झालेलं नाही. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा आपण हे लाडू करतो त्यावेळेस काय होतं, थोडंसं पाणी सुटल्यासारखं हे लाडू होतात. म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू हे पाणी सुटल्यासारखे होतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य प्रमाण ठेवून हे लाडू बनवलात, व्यवस्थित अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे भाजून व्यवस्थित घेतलात, कापडावरती पसरवून घेतला तर हे शेंगदाण्याचे लाडू कुरकुरीतच बनणार आहेत. अजिबात पाणी सुटल्यासारखं होणार नाही आणि गूळ पण आपला इथं व्यवस्थित असा एकदम खुसखुशीत जो गूळ असतो मऊसर तो घ्या. म्हणजेच काय इथं आपले लाडू हे अजिबात पाणी सुटल्यासारखे होणार नाहीत. भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होतील. चला तर हे गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे वाटले कमेंट करा, नक्की सांगा आणि आपल्या कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करा आणि शेंगदाण्याचे लाडू हे नक्की बनवा.